SSB सशस्त्र सीमा बलमध्ये स्टाफ नर्सची वॅकन्सी निघालेली आहे. सब इन्स्पेक्टरची सेंट्रल गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे, परमनंट वॅकन्सी आहे. याच्यामध्ये त्याचं डिटेल नोटिफिकेशन हे आलं आहे. सशस्त्र सीमा बल याच्यामध्ये बघा जी वॅकन्सी निघालेली आहे ते सब इन्स्पेक्टरसाठी म्हणजे स्टाफ नर्स, त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर पिऊन, सब इन्स्पेक्टर हे त्यांच्या अकॉर्डिंग रँक देतात त्यांनी. पण याच्यामध्ये बघा स्टाफ नर्स सब इन्स्पेक्टर लेवलची पोस्ट आहे त्याच्यामध्ये. स्टाफ नर्सला टोटल 10 वॅकन्सी आहेत. अनरिझर्वडच्या 7, OBCला 1, SCला 1 आणि STला 1 वॅकन्सी आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला बघा याच्यामध्ये पोस्ट पे स्केल दिलेलं आहे. सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स यांना लेवल 6चा पे स्केल आहे याचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यासाठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बघा एज नॉट एक्सिडिंग 30, तुमचं एज लिमिट 30 पाहिजे. पण तुमच्या कॅटेगरीनुसार कास्टनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळेल त्याच्यामध्ये. बाकी याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो फर्स्ट 12th पास फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 12वी. त्याच्यानंतर कॅन्डिडेट फॉर क्वालिफाईंग बिफोर 2008 डिप्लोमा ड्युरिंग 3 इयर्स सेंट्रल इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, म्हणजे 2008च्या आधी जे पासआउट झाले होते त्यांचं GNM 3 वर्षाचं. त्याच्यानंतर जे नेक्स्ट कॅन्डिडेट क्वालिफाईंग आफ्टर 2008च्या नंतर जे आणि 2015-16च्या बिफोर, त्या दोन्हीच्या मध्ये 2008 नंतर आणि 15-16च्या आधी जे पासआउट झाले तर त्यांचं 3.5 इयरचा म्हणजे 3.5 वर्षाचा आणि 2015-16च्या नंतर जे पासआउट झाले त्यांचा 3 वर्षाचा GNMचा डिप्लोमा. थोडक्यात हे इतकं मोठं दिलं त्यांनी, पण इन शॉर्ट एवढंच आहे की तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन GNM पाहिजे, बस एवढंच आहे. हे यांनी जे 3 पॉईंट दिलेत ते याच्यासाठी आहेत की आधी GNM 3 वर्षाचं होतं 2008च्या आधी, त्याच्यानंतर मध्ये 15-16पर्यंत 3.5 वर्षाचं झालं, त्याच्यानंतर आता परत 3 वर्षाचं आहे. तर हे त्याच्यामुळे ह्यांनी हे 3 वेळेस वेगळे पॉईंट दिलेत. पण इन शॉर्ट तेच आहे की तुमचं GNM झालेलं पाहिजे, बस इतकंच क्रायटेरिया आहे. बाकी याला तुम्हाला एक्सपिरियन्सची कुठली गरज नाही, काही नाही, फक्त रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे तुमचं स्टेट किंवा जे कोणतं तुमचं काउन्सिल असेल तुमचं नर्सिंग काउन्सिल त्याचं रजिस्ट्रेशन पाहिजे, बस ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्हाला जे फॉर्म भरायचे आहेत ते 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिश, म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाईज पब्लिश झाल्यापासून 30 दिवसामध्ये तुम्हाला याचे फॉर्म भरायचे आहेत. एज रिलॅक्सेशन बघा इथे कॅटेगरीनुसार मी सांगितलं तुम्हाला. SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, एक सर्व्हिसमॅनला डिपार्टमेंटल जे आहेत त्यांना एज रिलॅक्सेशन आहे इथं एक कॅटेगरीनुसार. मिनिमम 30 तुमचं आपलं मॅक्झिमम 30 तुमचं एज लिमिट आहे, पण प्लस त्याच्यामध्ये हे तुमचे एज रिलॅक्सेशन ॲड होतील तुमची जर कॅटेगरी असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये ठीक आहे हे जनरल कॉमन इन्स्ट्रक्शन आहेत. आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते फक्त एक्सप्लेन करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी फीस पे करायची बघा फीस पेएबल, याच्यामध्ये जे अनरिझर्वड EWS किंवा OBC कॅटेगरी शॅल बी रिक्वायर्ड पे एक्झामिनेशन फी, तुम्हाला 200 रुपये फीस आहे, 200 रुपये 200 फीस. नॉन रिफंडेबल फीस आहे. नेट बँकिंग UPI डेबिट तो तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. तरी पण जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि जे फिमेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांना एक्झाम्पशन आहे, त्यांना फी भरण्याची गरज नाही, त्याच्यासाठी फ्री राहील ठीक आहे. बाकीच्यांना 200 फीस राहील. त्याच्यासाठी तुम्हाला जे अप्लाय करायचं आहे ते मग इथे वेबसाईट दिलेली आहे तर recruitment.ssb.gov.in किंवा ssb.gov.in या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे त्यांनी ज्या काही डिटेल्स लागणार आहेत ते इथं दिलेलं आहे सर्व ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुमचं कॅन्डिडेट नेम, फादर नेम, जेंडर, नॅशनॅलिटी, रिलिजन ठीक आहे, सर्व डिटेल्स तुम्हाला एवढे सर्व डॉक्युमेंट्स लागतील. मोबाईल नंबर, ईमेल ID, एज्युकेशन क्वालिफिकेशन ठीक आहे. हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलेलं आहे. ते कसे फॉर्म भरायचं त्याच्या पण ह्या स्टेप दिलेल्या आहेत त्यांनी इथं ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बघा. सिलेक्शन प्रोसेस कशी होईल आता हे SSB म्हणजे यांचं मिलिटरीचं थोडं फिजिकल स्टँडर्ड वगैरे असतात. हे फिजिकल एक्झामिनेशन होते, टेस्ट होते त्यांच्या, पण त्याच्यामध्ये बघा स्टाफ नर्ससाठी नाही. याच्यामध्ये बघा PET PST विल बी कंडक्टेड SSB कडून तुमचं फिजिकल टेस्ट वगैरे सगळं स्टँडर्ड चेक केलं जातं. पण नोट बघा त्याच्यामध्ये नो फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET विल बी कंडक्टेड फॉर द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स अँड सब इन्स्पेक्टर हे PNL. याच्यामध्ये स्टाफ नर्ससाठी फिजिकल टेस्ट राहणार नाही फक्त ठीक आहे, बाकीच्यासाठी राहील. बाकीचे फिजिकल स्टँडर्ड आहेत ते दिलेले आहेत. सब इन्स्पेक्टरसाठी जे मेलसाठी हाईट काही किती किलोमीटर रन, फिमेलसाठी ते फिजिकल स्टँडर्ड जे आर्मीचे राहतात
ते वाले आहेत फिजिकल टेस्ट वगैरे. पण फक्त याच्यामध्ये PET राहणार नाही स्टाफ नर्ससाठी, हा पॉईंट आहे मेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे PET वगैरे सर्व नंतर होतं. ठीक आहे. आधी एक्झाम वगैरे होते त्याच्यानंतर होतं. त्याच्यानंतर इथं सब इन्स्पेक्टरसाठी याच्यासाठी यांनी फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहेत, क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. ठीक आहे. नर्सिंग डिपार्टमेंटसाठी लागणार नाही एवढं. चला आता ह्याची जी एक्झाम आहे ती एक्झाम कशी होईल तर बघा, रिटर्न एक्झाम राहील. कॅन्डिडेट डिक्लेअर क्वालिफिकेशन, फिजिकल स्टँडर्ड, CBT PST, कॉम्प्युटर CBT टेस्ट. आता ह्याच्यामध्ये बघा 2 पेपर होतील. पहिलं बघा पेपर फर्स्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट, जसं मी RCFचं बार्कचं तुम्हाला सांगितलं होतं सेम त्याप्रमाणे जातं. ह्याच्यामध्ये पण स्टेज 1, स्टेज 2 आणि स्किल टेस्ट त्याचप्रमाणे सेम. जी फर्स्ट टेस्ट आहे ती कॉमन एंट्रन्स टेस्ट राहते. इट शॅल 3 आवर्स ड्युरेशन, 3 तासाचा पेपर राहील. 150 क्वेश्चन राहील, 150 मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन राहतील. त्याच्यामध्ये काय काय सेक्शन राहतील बघा, 50 मार्क्ससाठी राहतील. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज राहील, मॅथमॅटिक, रिझनिंग आणि जनरल इंग्लिश. ठीक आहे. हे 4 सेक्शन राहतील 50 मार्क्ससाठी. तो फर्स्ट सेक्शनचा पेपर राहील. त्याच्यानंतर पार्ट 2 राहील 100, तो टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तुमच्या डिपार्टमेंट रिलेटेड. आता आपण स्टाफ नर्स असेल तर तुमचा स्टाफ नर्सचा राहील हा पेपर 100 मार्क्सचा. तर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आपलं क्वालिफाईंग क्रायटेरिया राहील, जे EWS OBC आहे त्यांच्यासाठी 50% आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 45%. तर तुम्हाला मिनिमम मार्क्स त्याच्यामध्ये पाहिजे क्वालिफाय करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व पास झाल्यानंतर तुमचं स्किल टेस्टसाठी किंवा फिजिकल टेस्टसाठी नंतर बोलवतात ते. ठीक आहे. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यांनी सांगितलेलं आहे. तुमचे जर तुम्ही कॅटेगरीतून भरत असाल फॉर्म तर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल. OBC SC ST सेंट्रल गव्हर्नमेंटचं. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागेल. त्याच्यानंतर मेडिकल चेकअप वगैरे. ठीक आहे. हे जनरल DV जे तुम्हाला रेग्युलर प्रत्येक वेळेस लागतात तेचवाले डॉक्युमेंट आहेत. कास्ट सर्टिफिकेट तुमचं नॉन क्रिमिनल, OBC असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं, SC ST असेल तर त्यांचं पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर खाली ठीक आहे. आता हे खाली फक्त त्यांनी फॉर्मॅट दिलेले आहेत, कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे तुमच्या स्टेटचं किंवा तुमचं जे काही फॉर्मॅटमध्ये असेल त्या फॉर्मॅटमध्ये चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण ते जस्ट त्यांनी एक रेफरन्ससाठी फॉर्मॅट दिलेले आहे ते. ठीक आहे. हे SC ST कॅन्डिडेटसाठी, OBCसाठी, फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी, PWDसाठी. ठीक आहे. आणि इथं मेजरमेंट दिलेले आहेत, हाईट, वेट किती पाहिजे त्याचं एक. ठीक आहे. हे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत फॉर्म भरण्यासाठीचे आणि हे फॉर्मॅट आहे तुमची कास्ट कॅटेगरीचे. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे जॉईन करून देता येईल. आणि डिटेल PDF हे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल आपल्या, तिथे तुम्हाला बघून हे फॉर्म भरू शकता दिलेल्या साईटवर. ठीक आहे.